हाय गाईज, तुम्ही कसे आहात सगळे. मी माझ्या गावी आले कोकणात. माझं गाव आहे सावर्डा. सावर्ड्याच्या पुढे 2-2.5 किलोमीटर माझं गाव आहे, तोंडली पिलवली. मी आता गावी आले माझ्या. आणि गावी आता शेतीचं काम चालू आहे. काही लोकांनी चिखलीची शेती लावलीसुद्धा आहे आणि काही शेती लावायची बाकी आहे अजून. आणि मी आणि माझी बहीण चालले आहे पाण्यावर जाता जाता पप्पांचा डबाही द्यायला चाललो, कारण आता वाजले 8:30 पावणे 9 वाजायला आले. तर पप्पांचा डबा द्यायला चाललो आहे आम्ही. मावशीच्या घरी डबा देणार आणि तिथनेच आम्ही पाण्यावर जाणार. आणि इकडे बघू शकता सुंदर गावचं वातावरण, मस्तपैकी शेती लागले. खूप भारी वाटतंय गावचं वातावरण, बघू शकता तुम्ही. एकदम सुंदर आहे असं. आणि आम्ही आता पाकाडीन चालत आहोत. आणि इकडे साईडला बघू शकता तुम्ही कोंबडी आहेत. क्यूट कोंबडी मस्तपैकी आहेत. आणि मस्त थंडगार वातावरण आहे आणि पाऊस पण थोडा पडतो. आणि इकडे आमच्या साईडला रिक्षा उभी आहे, काही लोकांच्या बाईकही उभी आहेत. आणि आता आम्ही आलो आमच्या रोडवर. आता इथने चालत आम्ही जाणार पाण्यावर. तुम्हाला कसं वाटतंय आमचं गावचं वातावरण? तुमचा गाव कुठचा आहे ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि हे सुंदर असं आमचं गावचं वातावरण आहे. मस्त चारी साईडला हिरवगार वातावरण आहे. बघू शकता माझी बहीण कशी टुमकत चालत आहे. आता आम्ही जाणार आहे पाण्यावर जायला 10 ते 15 मिनटं लागतात. असे तर 10 ते 15 मिनटं लागतात, पण पावसाचं हे सगळं शेवाली बादल्यामुळं आम्हाला थोडंसं बघून चालावं लागतं. आणि इकडे आमच्या काकांची गुरं पण आहेत. काकाने आज गुरं आणली नाही चरायला. बाहेर चरायला गुरं आणले. आणि कोण गुराकडे जातं नक्की कमेंट करून सांगा. मी लहान असायची तेव्हा जायची गुराकडं, पण आता मला कंटाळा येतं. कंटाळा म्हणजे तसं आवडतं, पण पहिले कसे पोरपोरी जायचं ना, तेव्हा आवडायचं गुराकडं जायला रविवार शनिवार. आता गावी कोण नाही, सगळे मुंबईला गेलेत. गावी पुरतं आता आपण सणांपुरतंच येतो. गणपती, शिमगा, दिवाळी आणि कोणाचं असं लग्न असलं तरच येतो गावी. आणि हे सुंदर असं गावचं वातावरण आहे, ते छान वाटतंय ना. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तरच लाईक आणि शेअर करा, नाही तर कोणाला जबरदस्ती नाही आहे. मी आता इथे थोडा वेळ मी थांबणार आहे, कारण माझी बहीण मावशीकडे डब्बा देऊन येणार आहे. ह्या 2 घरांच्या पाठी माझ्या मावशीचं घर आहे आणि त्याच्या पाठी पप्पा नांगर आणि शेती करतात आहे, नांगर धरतात आहे. तिथं नंतर आम्ही जाणार आहोत शेत लावायला. सो आता आम्ही चाललो आहे पाण्यावरचं. तुम्हाला पाण्यावरचं वातावरण दाखवते कसं आहे ते. सो इकडे बघू शकता, ही आमची वाडीतली घरं आहेत. आणि हे पण इकडे काही लोकांनी शेती लावली आहे म्हटलं ऑलमोस्ट. आणि इकडे भाजी पण लागले आहेत, जसे की दारची भाजी, बिंडा. आता नवीनच घर बांधलेलं आहे, आमच्या मावशीचंच आहे घर, पण ते सगळे लोक मुंबईला राहतात. आमची बहीण किती फास्ट चालते, ते कॅमेऱ्यामध्ये यायला किती लाजते, खूप शाय आहे. तुम्हाला कसं वाटतंय आमचं गावचं वातावरण? हे आमचं सुंदर असं गाव आहे. आणि आता चालत आम्ही रस्त्याने जातो आहे. तिकडनी पण आहे, पण तिकडने आता आम्ही वाडीतने नाही जात पाण्यावर. आता इकडे रोड बनला आहे म्हणून आम्ही रस्त्याने जातो चालत. तरी पण अजून 5 मिनटं लागतील. असा टाईम लागत नाही, पण पावसाचं कसं सगळी माती आणि चिकट असल्यावर थोडं चालायला खूप हे होतं. ही माझी बहीण कशी लाजते. अजून 5-7 मिनटं लागतील पाण्यावर जायला. पर्यंत इकडचं आमचं गावचं वातावरण बघा किती सुंदर आहे, खूप छान आहे.
आता 1-2 महिन्यात गणपती पण जवळ येतात आहे. सो गणपतीला तर खूपच छान वाटणार, लय भारी. सो आता आम्ही फायनली पाण्यावर पोचू. अजून 5 नाही मिनटं लागणार, 5 मिनटं लागतील. रोडने चालत जातो आहे. आता इकडे उपलटीचेच सगळे चोंडे आहेत. आता पाऊस कमी आहे म्हणून इकडे पाणी नाही आहे, आणि इथे आम्ही साईडला कपडे धुतो. आता इथे पाणी नाही आहे, आता आम्ही खाली कपडे धुतो. पावसाळचे इथे धुते, आता खाली कपडे धुवायला असतात मस्तपैकी. आणि हे आमचं आता इथे छोटंसं घर बघतायत. तिच्या आतमध्ये मशीन आहेत पाणी चालू करायच्या. सो पाणी चालू करतात. तर आमच्याकडे बावडीमधचं पाणी चालू करतात. इकडनीच पाणी बावडीला जातं, ते पाणी चालू करतात. पण ते पाणी आम्ही पित नाही, काही लोक पितात. पण आम्ही पाण्यावरनीच पाणी आम्ही पितो. बाकी सगळं अंघोळीला आम्ही पाणी यूज करतो, पण पियाला आम्ही पाण्यावरनी पाणी आणतो. आणि हे आता आमची पाकाडी लागणार छोटीशी, आणि तिला खूप शेवाली बांधली, तर स्लोली चालावं लागणार आहे. आणि आता आमचे ते उपलटीचं पाणी छान आहे. हे आमची ती तिथे खाली फक्त ती टाकी आहे पाण्याची, ती उन्हाळची पाणी असतं, त्याच्यात उन्हाळचं पाणी असतं, ते साठवून ठेवतात. आणि हे त्यात आमची उपलट लागणार, तुम्ही बघू शकता. हे आमचं उपलटीचं पाणी मस्त गारगार पाणी असतं, खूप छान. इकडे खूप शेवाले बघते. आणि हे इकडं पण उपलटीचंच पाणी आहे, पण इकडं आता आम्ही सध्या तर कपडे धुता, जोपर्यंत पाऊस पडतो तोपर्यंत आम्ही इकडचं, आता मला दाखवलं तिकडचं उपलटीचं पाणी वापरतो. खूप असं सुंदर असं पाणी आहे, आणि पावसातनी खूप छान वाटतं मला. ह्या कारणाने पावसाचं वातावरण आवडतं खूप. पाणी असतं, हिरवगार वातावरण असतं. कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा. आणि इकडे हे जंगलच जंगल. ओके बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.